नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध कार्यक्षेत्रात ज्यांनी स्वतःचं नाव अजरामर केलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो. सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं नाव कोरलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष सत्रात घेत असतो. आजच्या सत्रात आपण व्यक्तिविशेषमध्ये कस्तुरबा गांधी म्हणजेच बा यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कस्तुरबा गांधींचा जीवन परिचय आज आपण करून घेऊया. राष्ट्रपिता महात्मा गांधींची पत्नी म्हणून आपल्या सगळ्यांनाच कस्तुरबा गांधी परिचित आहेत. खरं तर गांधीजी असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या पुढे कस्तुरबा गांधींचे सारे प्रयत्न झाकवले गेले. पण कस्तुरबा गांधी देशाप्रती निष्ठावान आणि समर्पित राहणारी एक प्रभावशाली महिला होती, जी आपल्या निर्भीडतेसाठी ओळखली जाते. केवळ एक आदर्श पत्नी म्हणून कस्तुरबा गांधींनी आपल्या पतीच्या सगळ्या अहिंसक प्रयत्नांमध्ये साथ दिली. असे नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून एका वीरांगणेप्रमाणे त्या लढल्या. प्रसंगी कित्येकदा त्यांना तुरुंगात देखील कठोर शिक्षेला सामोरे जावे लागले. कस्तुरबा गांधी स्वातंत्र्य संग्रामात महिलांच्या आदर्श ठरल्या. 11 एप्रिल 1869 साली कस्तुरबा गांधींचा जन्म पोरबंदर येथील काठियावाडमध्ये गोकुलदास कपाडिया या व्यापाऱ्यांच्या घरी झाला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यावेळेसच्या प्रचलित प्रथेनुसार त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह आपला जिवलग मित्र करमचंद गांधी यांचा मुलगा आणि स्वातंत्र्य समराचे महानायक म्हणवले जाणारे महात्मा गांधींशी 1882 करून दिला. विवाह तर झाला, परंतु लिहिण्या वाचण्याचे लहानग्या कस्तुरबाला काहीही ज्ञान नव्हते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाचे चलन नव्हते. निरक्षर असल्याने विवाहापश्चात कस्तुरबाला थोड्या संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांच्या अशिक्षितपणामुळे महात्मा गांधी त्यांच्यावर खुश नव्हते आणि त्याबद्दल ते त्यांना टोमणे देखील मारत असत. इतकेच नव्हे तर गांधीजींना कस्तुरबाचे अधिक सजणे, साजशृंगार करणे, घराबाहेर जाणे देखील पसंत नव्हते. लग्नानंतर सुरुवातीलाच गांधीजींनी कस्तुरबांच्या बाहेर येण्या-जाण्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला खरा, पण गांधीजींच्या या वागणुकीचा कस्तुरबावर फारसा फरक पडत नसे. उलट त्या ठिकाणी जाणे आवश्यक वाटायचे. पुढे महात्मा गांधींनी स्वतःच कस्तुरबांना साक्षर केले. त्यामुळे त्यांना हिंदी आणि गुजरातीचे चांगले ज्ञान झाले. लग्नानंतर घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या गुरफटत गेल्याने पुढे शिकू शकल्या नाहीत. लग्नानंतर जवळपास 6 वर्षांनी 1888 कस्तुरबा गांधींनी आपल्या सगळ्यात मोठा मुलगा हरिलालला जन्म दिला. यावेळी महात्मा गांधी आपल्या वकिलीच्या शिक्षणासाठी लंडनला होते. त्यामुळे कस्तुरबांनी एकटीनेच आपल्या मुलाचे संगोपन केले. त्यानंतर गांधीजी जेव्हा विलायतेहून परत आले तेव्हा 1892 त्यांना मणिलाल हा दुसरा मुलगा झाला. पुढे जेव्हा वकिलीच्या प्रॅक्टिस करता गांधीजींना दक्षिण आफ्रिकेला जावे लागले, त्यावेळी मात्र ते आपल्यासोबत कस्तुरबांना देखील घेऊन गेले. या दरम्यान कस्तुरबा गांधींनी एका आदर्श पत्नीप्रमाणे आपल्या पतीला प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यानंतर 5 वर्षांनी 1897 कस्तुरबा यांना रामदासच्या रूपात 3ऱ्या मुलाची आणि 1900 मध्ये देवदास या 4थ्या मुलाची प्राप्ती झाली. दक्षिण आफ्रिकेत असताना कस्तुरबांनी महात्मा गांधीजींना समर्थपणे साथ दिली. एक दृढ इच्छाशक्ती बाळगणारी, अनुशासनप्रिय, करारी महिला म्हणून कस्तुरबा गांधी यांना ओळखलं जातं. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्या केवळ उभ्या राहिल्या असे नाही, तर या काळात आंदोलनं,
उपोषण करून इंग्रज अधिकाऱ्यांना आपल्यासमोर वाकण्यास त्यांनी मजबूर केलं. वास्तविक 1913 साली जेव्हा कस्तुरबा गांधींनी निर्भीडपणे दक्षिण आफ्रिकेतील भारतीय कामगारांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्यांची शिक्षा म्हणून त्यांना 3 महिन्यांचा कठोर तुरुंगवास भोगावा लागला. या शिक्षेदरम्यान अधिकाऱ्यांनी कस्तुरबांना घाबरविण्याचा, धमकाविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या दृढ निश्चयी स्वभावापुढे अधिकाऱ्यांचे काहीही चालले नाही. स्वतंत्र झालेला भारत पाहण्याचे स्वप्न कस्तुरबा गांधींनी देखील पाहिले होते आणि त्यासाठी घरातील असंख्य जबाबदाऱ्या असताना देखील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजी करत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये कस्तुरबा गांधी हिरारीने सहभागी होत असे. स्वातंत्र्य समरादरम्यान जेव्हा जेव्हा गांधीजींना तुरुंगवास भोगावा लागला, त्यावेळी कस्तुरबांनी आपल्या महान नेतृत्व गुणांचा परिचय करून दिला आणि लोकांना प्रोत्साहित करून त्यांच्यात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्योत तेवत ठेवली. त्या गांधीजींच्या अहिंसक आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत जात आणि लोकांना स्वच्छता, शिक्षण आणि अनुशासन यांचं महत्त्व पटवून देत असे. एवढेच नव्हे तर त्या दरम्यान महिलांना चूल आणि मूल यातच कैद ठेवण्यात येई. त्या काळात कस्तुरबाजींनी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रोत्साहित केले होते. स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे बाणना देखील कित्येकदा क्रांतिकारकांच्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागली, तरी देखील त्या कधी आपल्या मार्गावरून डगमगल्या नाहीत व एखाद्या शूर वीरांगणेप्रमाणे देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढत राहिल्या. कस्तुरबा गांधी आपले पती महात्मा गांधींना आपला आदर्श मानले व त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने इतक्या प्रभावित होत्या की पुढे पुढे त्यांनी आपल्या जीवनाला देखील बापूंप्रमाणे अत्यंत साधं बनविलं होतं. गांधीजी कुठलंही काम आधी स्वतः करीत आणि नंतर ते इतरांना करायला सांगत असे. त्यांच्यातील या गुणांना पाहून कस्तुरबा फार प्रसन्न होत आणि त्यांचे अनुकरण करत असे. कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधींमधला एक प्रसंग चांगलाच सुपरिचित आहे. जेव्हा कस्तुरबांची प्रकृती ठीक राहत नव्हती, त्यावेळी गांधीजींनी त्यांना मीठ वर्ज करायला सांगितले. त्यावेळी कस्तुरबांनी बिना मिठाचे अन्न बेचव लागत असल्याची तक्रार केली, पण जेव्हा त्यांनी गांधीजींनी मीठ वर्ज केल्याचे पाहिले तेव्हा त्या प्रभावित झाल्या व त्यांनी मिठाचा त्याग केला आणि आपलं जगणं देखील गांधीजींप्रमाणे साधं करून टाकलं. त्या बापूंना आपला प्रेरणास्रोत मानित असे. बापूंसाठी फार कौतुकाचा विषय होता तो म्हणजे कस्तुरबांमधील कार्यक्षमता आणि कर्मठता. जेव्हा कस्तुरबा गांधी आपल्या पतीसमवेत दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला होत्या, त्या दरम्यान गांधीजींना कस्तुरबांमधील लपलेल्या सामाजिक राजकीय क्षमतेचा अंदाज आला व तेव्हा त्यांना बामधील देशभक्तीची जाणीव देखील झाली. कस्तुरबा आपल्या घरकामात देखील अतिशय निपुण होत्या व आदर्श आईप्रमाणे आपल्या मुलांचे पालन पोषण देखील करत असे. त्या अत्यंत प्रामाणिकतेने गांधीजींना सर्व कामांमध्ये मदत करीत असे. स्वातंत्र्य आंदोलनात देखील वीरांगणेप्रमाणे त्या लढत असे. गांधीजींच्या आश्रमांची देखभाल करत असेत आणि सत्याग्रहींची सेवा देखील मनोभावे करायच्या, म्हणून लोक त्यांना बा म्हणून हाक मारित असे. बामधील निर्भीडता गांधीजींना प्रभावित करीत असे आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कस्तुरबा गांधींना महिलांचे रोल मॉडेल म्हणून पुढे केलं, कारण स्वातंत्र्य समरात महिलांचं महत्त्व गांधीजी जाणून होते. कस्तुरबा गांधींनी देखील या कार्याचं महत्त्व ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी महिलांमध्ये साहस आणि जोश भरला. महिलांच्या आंदोलनात असण्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं, त्यांना प्रेरित केलं आणि स्वातंत्र्य समराला नवा आयाम प्रदान केला. कस्तुरबा गांधी आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये फार आजारी पडल्या होत्या. 1942 साली गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ज्यावेळी महात्मा गांधींना अटक करण्यात आली, तेव्हा कस्तुरबा गांधींना मुंबईच्या शिवाजी पार्कवर स्वतः भाषण देण्याचा त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला. वास्तविक त्या ठिकाणी आधी गांधीजी भाषण देणार होते, परंतु ज्यावेळी कस्तुरबा शिवाजी पार्कवर पोहोचल्या तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्या आजारी होत्या. पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. 1944 साली त्यांना 2 वेळा हृदयविकाराचा झटका देखील आला आणि त्यानंतर 1944च्या फेब्रुवारीत त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. अशा तऱ्हेने कस्तुरबा गांधींनी त्या काळात स्वातंत्र्य संग्रामात आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येईल, त्या सुमारास त्या महिलांच्या प्रेरणास्रोत बनल्या. कस्तुरबा गांधींचा आपला असा एक दृष्टिकोन होता. भारताच्या स्वातंत्र्याचं मोल त्या जाणून होत्या
प्रत्येक पावलावर त्यांनी आपले पती मोहनदास करमचंद गांधींना साथ दिली. बासारखे आत्मबलिदान देणारे व्यक्तिमत्व जर गांधीजींसमवेत नसते तर गांधीजींचे अहिंसक प्रयत्न एवढे प्रभावशाली ठरले नसते. कस्तुरबा गांधींनी आपल्यातील नेतृत्व गुणांचा परिचय देत स्वातंत्र्य समराकरता करण्यात आलेल्या सर्व अहिंसक प्रयत्नांमध्ये स्वतःला समोर ठेवलं. कस्तुरबा गांधींच्या त्याग, बलिदान आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही. त्या अशा महिला होत्या ज्यांनी कायम आपल्या पतीला पाठिंबा दिला आणि तेही तेव्हा ज्यावेळी महिलांना इतकं महत्त्व दिलं जात नव्हतं. आणि त्या काळात गांधीजींनी देखील त्यांना समाजसेवा करण्यापासून कधीही अडवलं नाही. लहान वयात झालेल्या विवाहानंतर देखील कस्तुरबा गांधी आपल्या जबाबदारीपासून कधीही मागे फिरल्या नाहीत. त्या अखेरपर्यंत आपले कर्तव्य बजावत राहिल्या आणि समाजाची सेवा अखंडितपणे करत राहिल्या. निश्चितच कस्तुरबा गांधी आजच्या महिलांकरता प्रेरणास्त्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, हे होते आजचं व्यक्तिविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली